नागपूरमध्ये वाहन चोरांच्या टोळीचा मोठा पर्दाफाश करण्यात पोलिसांना यश आले आहे. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 च्या धडाकेबाज कारवाईत तब्बल 14 दुचाकी वाहने आणि 2 मोबाईल फोन जप्त करण्यात आले आहे. 3 आरोपींना अटक करण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील वाहन चोरांच्या रॅकेटला मोठा धक्का बसला आहे. बजाजनगर पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या वाहन चोरीच्या तक्रारीनंतर ही कारवाई करण्यात आली. फिर्यादी गौरव मृगवार यांनी त्यांच्या पांढऱ्या रंगाच्या होंडा ऍक्टिवा वाहनाची चोरी झाल्याची तक्रार दाखल केली होती. अपार्टमेंट समोर पार्क केलेली ही दुचाकी सकाळी गायब झाल्याचे त्यांच्या निदर्शनास आले होते. या तक्रारीनंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 1 ने तपासाची चक्रे वेगाने फिरवली. तपास दरम्यान पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली होती की पियुष रवींद्र जगनाडे हा वाहन चोरी प्रकरणात सहभागी असून तो लाखणी तालुक्यातील टेकेपार येथे असल्याची माहिती मिळाली. वरिष्ठांच्या परवानगीनंतर पोलिसांचे विशेष पथक रात्रीच लाखणीकडे रवाना झाले. अतिशय शिताफीने पोलिसांनी पियुष जगनाडे याला पांढऱ्या रंगाच्या बिना नंबर प्लेटच्या ऍक्टिवासह ताब्यात घेतले. सखोल चौकशीत त्याचे साथीदार अंशुल सरजारे आणि दीप रामटेके यांनाही पोलिसांनी अटक केली. या तिघांकडून पोलिसांनी तब्बल 14 वाहने जप्त केली आहेत. यामध्ये 3 नवीन बुलेट, 8 होंडा ऍक्टिवा, 1 पल्सर 220, 1 होंडा युनिकॉर्न आणि 1 होंडा फॅशन प्रो याचा समावेश आहे. तसेच 2 मोबाईल फोनही जप्त करण्यात आले आहेत. जप्त मुद्देमालाची एकूण किंमत तब्बल 13,55,000 रुपये इतकी आहे. या कारवाईमुळे वाहन चोरीचे अनेक गुन्हे उघडकीस आले असून पुढील तपास बजाजनगर पोलीस करत आहेत. नागपूर पोलिसांच्या या मोठ्या कारवाईमुळे वाहन चोरांच्या टोळीचा पर्दाफाश झाला आहे. शहरातील वाहन चालकांसाठी ही दिलासादायक बातमी असून पुढील तपासातून आणखीन धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता आहे.